पुढे भारतीय जनता पक्षाचं कमळ चिन्ह घेऊन या ठिकाणी आलोय। उमेदवार कोण आहेत, परिचारक आहेत का काळे आहेत हा विषय नाही। आणि ज्या वेळेस मग निवडणुकीची आपण तयारी सुरू केली होती त्यावेळेस आपण जवळजवळ 2 महिन्यापासून मीटिंग घेतल्या होत्या, गट वाईज गण वाईज बैठका चर्चा, त्यातनं आपण अनेक उमेदवार अंतिम करत आणले होते। पण शेवटच्या घडामोडी घडल्या आणि मग राज्य स्तरावरून काही सूचना आम्हाला आल्या आणि त्याप्रमाणे शेवटच्या 2 दिवसांमध्ये भोसे आणि वाखरी गटामध्ये कल्याणराव काळे, समाधान काळे आणि गणेश पाटील या दोघांना कमळ चिन्हावरती सामावून घ्यावं अशा पद्धतीच्या सूचना पक्षाकडनं, पालकमंत्री महोदयाकडनं, मुख्य प्रदेश कार्यालयाकडनं आल्यानंतर आम्ही सगळ्याशी चर्चा केली, लोकांपुढे हा विषय मांडला आणि निश्चितपणे मला अभिमान आहे। ठीक आहे, मामा थोडे रागाला गेले, मामा कधी मला कोपऱ्यापासून हात जोडत नाहीत, पण कोपऱ्यापासून हात जोडून गेले। पण मला माहित होतं की मोठ्या मालकांनी या संघटनेवर संस्कार केले, भारतीय जनता पक्षाची ही संघटना आहे, या संघटनेमध्ये स्वतःपेक्षा पक्ष मोठा आणि पक्षापेक्षा महेंद्र देश मोठा, आणि तीच भूमिका घेऊन आपण काम करतो। मला सुद्धा 2 वेळा, एकदा नाही 2 वेळा माझी सगळी तयारी होती, पण तरी सुद्धा पक्षाने सांगितले की तुला थांबावं लागतंय। मी थांबलो आणि खऱ्या कार्यकर्त्याची निशाणी तीच आहे, पक्ष मोठा झाला पाहिजे, संघटना मोठी झाली पाहिजे, बेरजेचं राजकारण झालं पाहिजे। आणि भंडी शेगावमध्ये मी भाजपबद्दल सांगावं अशी परिस्थिती नाही। भंडी शेगावचा डीएनएच भाजपचा आहे, त्याच्या अगोदर RSSचा आहे। होय चंदू, आहे का नाही? तिथला डीएनएच RSSचा आणि भाजपचा आहे। मग तुमच्या गावात येऊन नवीन काय तुम्हाला शिकवायचा हा विषय नाही। आता नवीन जे आलेले आहे की ज्यांना आता सवय झाली आहे भारत माता की जय म्हणायची, त्यांच्याकरता सांगतो की भाजपचा डीएनए आहे देश प्रथम, नंतर पक्ष आणि नंतर मी। आपल्याला आजपर्यंत सवय आहे मला काय मिळतंय, मला मिळलं तर नेता चांगला, पक्ष चांगला, संघटना चांगली, ही भूमिका ह्या पक्षामध्ये चालत नाही। आणि त्यामुळे मी प्रीतीताईंना मनापासून धन्यवाद देतो की तुम्ही आज मोठ्या मनाने आम्ही घेतलेला निर्णय मान्य केला। निश्चितपणे तुमच्या त्यागाचं योग्य ते मूल्यमापन पुढच्या काळात केलं जाईल। पण आजपर्यंत जिथं जिथं संधी मिळली तिथं तिथं भंडी शेगावच्या कार्यकर्त्याला संधी देण्याचं काम संघटनेत केलंय।